पुणेच्या कल्याणीनगर भागामध्ये सुसाट पोर्श गाडीने दुचाकीला उडवले. 15 तासात जामीन, बाल न्याय मंडळाच्या अटी, विशाल अग्रवालला अटक. यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, नागरिकांचा संताप. संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडले ते बघूयात. ब्रह्मा ग्रुपचे मालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल 12वी पूर्ण झाल्यानिमित्त पार्टी करायला गेला. ओझी नंतर ब्लॅक येथे मद्यपानाची पार्टी करून बाहेर आल्यावर वेदांत आणि त्याचे मित्र गाडीत बसले. गाडी रस्त्याला लागली. या दोन्ही ठिकाणचे CCTV पोलिसांनी तपासले. त्यात तो आणि त्याचे मित्र मद्यपान करत असल्याचे दिसून आले. यामध्ये झालेले 48,000चे बिल त्याने ऑनलाईन दिल्याचे उघडकीस आले. गाडी कल्याणीनगरच्या रस्त्यावर आली. तो, ड्रायव्हर आणि 2 मित्र होते. गाडीचा वेग प्रचंड होता. नुकतेच पार्टी करून अनीस अवधिया आणि अश्विनी कोष्टा हे दोघेही दुचाकीवरून निघाले. त्यांनी टर्न घेऊन पुढे जाताच तोच मागून त्यांना गाडीच्या जोरात धडक बसली. ती धडक इतकी जोरात होती की त्या तरुण तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. गाडीच्या एअरबॅग्स उघडल्या होत्या. CCTVवरून ती गाडी किती वेगात असेल याचा अंदाज येतोच. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लोकांनी धावपळ सुरू केली. गाडीतील लोकांना जमावाने मारहाण केल्याची बातमी आली. पोलिसांना घटनेची माहिती कळून वेदांतला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. मृत तरुण तरुणीच्या घरच्यांना देखील ही बातमी कळवण्यात आली. पोलीस स्टेशनला नेल्यावर तिथे वेगळाच प्रकार घडत असल्याचे लोकांनी सांगितले. ड्रायव्हर गाडी चालवत होता असे भासवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि 9-10 तास उलटून गेले तरी त्या मुलाची मेडिकल झाली नव्हती. ज्यासाठी अनीसच्या मित्रांनी तपासणीसाठी मागणी केली. यावर पोलिसांनी दम दिल्याच्या बातम्या आल्या. काही कोटींची गाडी असलेली पोर्श हिला नंबरच नव्हता. आरोपींना पिझ्झा बर्गर दिल्याच्या बातम्या माध्यमात आल्या. आरोपीवर FIR दाखल झाली. त्यामध्ये 304 आणि 304 कलम लावले. सुट्टीच्या कोर्टात त्यांना हजर केले. बाल न्याय मंडळात ॲडव्होकेट प्रशांत पाटील यांच्यामार्फत अग्रवाल यांनी जामिनासाठी अर्ज केला. हा जामीन मंजूर झाला. जामिनासाठी अटी होत्या. वेदांतला अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. त्याला 15 दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभे राहून वाहतुकीचं नियोजन करायचे. वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे. इथून पुढे जर अपघात झाल्याचे दिसले तर त्याला अपघातग्रस्तांना मदतही करायचे. या अटी घालून त्याला 15 तासात जामीन मिळाला. यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या. माननीय न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झाली. पोलिसांनी विशाल अग्रवाल, त्या 2 हॉटेलचे मालक, मॅनेजर अशा 5 जणांवर गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्रीपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. विशाल अग्रवाल फरार असल्याच्या बातम्या आल्या. चालक छत्रभुज डोळस, राकेश पौडवाल आणि विशाल अग्रवाल हे तिघे छत्रपती संभाजीनगरला गेले. अग्रवाल हे GM प्लाझा तर डोळस JP इंटरनॅशनल हॉटेलमध्ये होता. पुणे पोलिसांनी गाडीचा माग घेत छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मतीने विशाल अग्रवाल व डोळस यांना मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. घटना झाली त्या रविवारी सकाळी स्थानिक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचा आरोप होता. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. टिंगरे यांनी विशाल अग्रवाल परिचित असल्याचे सोशल मीडियावर सांगितले. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन या प्रकरणाच्या चौकशीचा आढावा घेतला. रवींद्र धंगेकरांनीही पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला होता. पुण्यासहित राज्यभरातील विविध नेत्यांच्या या घटनेविषयी प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर काही फोटो चर्चेत आले. तो फोटो होता हिरंब शेळके यांचा. ते बॉलर या रेस्टॉरंटचे मालक आहेत, जिथे अपघातात मृत पावलेले तरुण आणि तरुणी गेले होते. यानंतर एक ट्विट चर्चेत आलं. प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी हे ट्विट केले होते. कल्याणीनगरच्या कार ॲक्सिडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला
खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती, मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कंटाळून शाळा बदलावी लागली. वेळीच दखल घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. या कुटुंबाचे अजून एक प्रकरण यावेळी बाहेर पडले. या सर्व घटनांनंतर विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी तर मुलाला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश बालन्याय मंडळाने दिला. अपघातातील मृत तरुण तरुणींच्या कुटुंबियांनी ससूनमध्ये टाहो फोडला. त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने समाजमाध्यम ढवळून निघाले. नागरिकांचा प्रशासनावरचा रोष, पुण्याचं नाईट लाईफ यावर घटनेच्या झालेल्या परिणामामुळे काही नियंत्रण केले जाते का पुन्हा जैसे तेच?